गिरीश महाजनांनी प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदन सोहळ्यामध्ये बाबासाहेबांचा नामोल्लेख टाळल्यानं एक महिला वनकर्मचाऱ्यांना घोषणाबाजी केली। या वनकर्मचाऱ्यांच्या आंदोलनानं परिसरामध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता। आंबेडकरी संघटनांनीही या प्रकरणामध्ये आंदोलनाची भूमिका घेतली आहे, तर दुसरीकडे गिरीश महाजनांनी दिलगिरी व्यक्त करून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय। शासकीय कर्मचारी तीही महिला अशा प्रकारचं धाडस करताना दिसत नाही, पण बाबासाहेबांचा उल्लेख भाषणामध्ये नसल्यानं थेट मंत्र्यांना जाहीर सवाल विचारण्याची हिंमत माधवी जाधव यांनी केली आहे। पालकमंत्री मला सस्पेंड केलं। मी वाळूचे गाड्या उपसील, मी माती काम करीन, पण बाबासाहेबांची ओळख पुसून येणार नाही। मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम। बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही। 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात। पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे। कोणताही जाती भेट नाही, सगळी समानता त्यांनी दिली आहे। आमच्या कानातून होते बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल। ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत आहेत, त्यांची नावं वारंवार घेतली गेली। मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे त्याचं नाव भाषणात का नाही? ज्या संविधानाने आज मला ही ताकद दिली आहे, त्या बाबाला जेव्हा हे संपवायला जातात तेव्हा त्यांची ही लेख तेवढ्याच निडरतेने उभी राहिली आणि ह्याचा मला खूप अभिमान आहे। जास्त काही बोलणार नाही। गिरीश महाजनांनी जो बाबासाहेबांचा अपमान केला आहे तो भरून निघण्यासारखा नाही। म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून पाप धुवायला आता कुंभमेळा येतोय, इथे जरी त्यांनी नदीत आंघोळ केली तरी तो धुतला जाणार नाही, इतकं मोठं पाप त्यांनी केलेलं आहे। त्यांचं पाप जेव्हा संविधानाच्याच मार्गाने त्यांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल होईल ना तेव्हाच ते धुतलं जाईल। एवढीच माझी मागणी की त्यांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल करावी, अन्यथा ह्याच ठिकाणी मी उपोषण चालू करणार आहे। केलंच आहे असं समजा, जोपर्यंत त्यांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल होत नाही। बाकी मला काही म्हणायचं नाही। पुन्हा एकदा जय भीम। हे सगळी मंडळी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला किंवा राज्यघटनेला काय समजतात हे भारतीय जनता पार्टीने दाखवून दिलेलं आहे। मागच्या लोकसभेच्या निवडणुकीचे संविधान बदलण्यासाठी 400 पारची घोषणा यांनी दिलेली आहे। म्हणून हे संविधानाला मानणारे लोक नाहीच आहे, त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरला हे मानतच नाही। तरी त्या भगिनीनं जी हिंमत दाखवली तिची दाद मी देईल आणि तिच्या मागे खंबीरपणे उभा राहण्याची भूमिका आम्ही ठेवू। मंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेता जी RSS ची मानसिकता, भारतीय जनता पार्टीची मानसिकता उघड मांडलेली आहे, या मानसिकतेच्या विरोधात हा देश आहे। हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं चालतो। तुम्ही EVM मॅनेज करून सत्ता हस्तगत करू शकता, परंतु लोकांची मनं हस्तगत करू शकत नाही। आणि हा रोष तुम्हाला रस्त्यावरती, हा रोष तुम्हाला आंदोलनात, हा रोष तुम्हाला तुमच्या भाषणांच्या वेळी असाच दिसला जाईल। आनंद होणार राहिला असेल असं नाहीये, पण तसा काही माझा कुठलाही हेतू नव्हता, तसा हेतू नव्हता। आणि त्याच्यामध्ये फक्त मी घोषणा दिल्या, भारत माता की जय, वंदे मातरम, शिवाजी महाराज की जय, बरोबर आहे। पण तसं काही असेल तर अनावधान झालं असेल, त्यामुळे माझा त्यामागे कुठे काही मुद्दाम नाव डावलण्याचा वगैरे हेतू नाही। आणि मला वाटतं प्रत्येक वेळेला आपण दरवर्षी भाषण देतो मी तपासून बघा, त्यावेळेला असं काही होत नाही। तर यावेळेला त्यांना काही वाटायचं तर माझी दिलगिरी व्यक्त करतो मी।